बदलते हवामान, पाणी टंचाई, घटते भूजल आणि शेतीचा वाढता उत्पादन खर्च या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आधुनिक जलतंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय म्हणून गुरुगप्पा वॉटर टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन्स कंपनीने विकसित केलेले MWTS जिवा वॉटर फॉर्म डिवायझेशन हे तंत्रज्ञान चर्चेत आले आहे। 125 वर्षाची औद्योगिक परंपरा असलेल्या गुरुगप्पा समूहाने विकसित केलेले हे उपक्रम शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। पाण्याचा प्रत्येक थेंब अधिक परिणामकारकपणे वापरणे ही आजची गरज लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान पाण्याचा कार्यक्षम वापर, मातीचे आरोग्य सुधारण्यास आणि उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत करण्यात असल्याचे विविध पिकांवरील निरीक्षणांतून समोर आले आहे। स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आलेले MWTS जिवा वॉटर फॉर्म डिवायझेशन हे उपकरण कोणत्याही सिंचन किंवा पंप प्रणालीला सहज जोडता येते। आधुनिक त्रिस्तरीय प्रक्रियेद्वारे पाण्याच्या पृष्ठताणात सकारात्मक सुधारणा केली जाते, त्यामुळे पाणी मातीमध्ये अधिक खोलवर व प्रभावीपणे झिरपते, थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचते आणि जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहण्यास मदत करते। तज्ज्ञांच्या मते या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा अपव्यय कमी होण्यास, सिंचनाची कार्यक्षमता वाढण्यास आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही पिकांना आवश्यक ओलावा मिळवण्यास मदत होऊ शकते। परिणामी शाश्वत शेतीच्या दिशेने हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते। शेतीतील आधुनिक जलव्यवस्थापनाचा चालना देणारे MWTS जिवा वॉटर फॉर्म डिवायझेशन हे उपक्रम पाण्याची बचत, मातीचे आरोग्य संवर्धन आणि अधिक उत्पादन या त्रिसूत्रीचा प्रभावी पर्याय ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे। तिथे पण आम्ही आता सध्या प्रयोग चालू केलेला आहे आणि आपलं जर प्रायोगिक प्रायव्हेट तत्वावर बघितलं तर सह्याद्री ॲग्रो आहे, तिथे आपण ऑलरेडी या डिव्हाइसचा वापर चालू केलेला आहे। सध्या विदर्भामध्ये हा डिव्हाइस कुठे कुठे वापरण्यात आला आहे? विदर्भात आम्ही अजून वापर चालू केलेला नाही। आम्ही वापर आता येणाऱ्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये वापर चालू करणार आहोत विदर्भात। आपलं प्लॅनिंग कसं आहे? बाय शेतकरी आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनीला अटॅचमेंट करून करणार आहात? दोन्ही पण करणार आहोत आम्ही, शेतकरी पण करणार आहोत, फार्मर प्रोड्युसर कंपनी पण करणार आहोत आम्ही याच्यामध्ये। पुढे भविष्यात याला सर्व्हिसिंग वगैरे काही आवश्यकता लागणार आहे? याला भविष्यात कुठलीही सर्व्हिसिंग किंवा कुठलंही काही करण्याची गरज नाही आहे। हे डिव्हाइसला कुठलाही मेंटेनन्स नाही आहे, काहीही नाही आहे। हे डिव्हाइस 15 वर्षापर्यंत एकदा फिट केलं तुम्ही, फक्त तुम्हाला याच्यामध्ये घाण जाऊ द्यायची नाही आहे, बाकी काहीच नाही आहे। ह्याला मेंटेनन्स कुठलाच करायचा नाही आहे। आता शेतकऱ्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्च जास्त उत्पादन अशी प्रक्रिया आहे, तर या डिव्हाइसचा जर वापर शेतकऱ्यांनी केला तर त्याच्या खर्चामध्ये त्याला किती भूदंड भरावं लागेल किंवा त्याला याच्यामध्ये नुकसान होईल की आर्थिक त्याचा फायदा होऊ शकतो? याच्यामध्ये शेतकऱ्याचा निश्चितच आर्थिक फायदा होईल, कारण का या डिव्हाइसमुळे शेतकऱ्यांची माती सुधारेल, मातीमुळे पिकाची गुणवत्ता वाढेल आणि त्याचा उत्पादन खर्च जे त्याला ॲग्री इनपुट वापरावं लागतं त्याच्यामध्ये त्याला कमी वापर करावा लागेल। त्याच्यामुळे त्याचा 2 फायदे होईल, एक तर त्याचं उत्पादन वाढेल आणि त्याचा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जो शेतीचा खर्च आहे तो निश्चितप्रमाणे कमी होणार आहे। त्याच्यामुळे जो मधला नफा मिळणार आहे तो निश्चितप्रमाणे वाढणार आहे। यासाठी आपण काही कृषी विभागाशी वगैरे संबंधित काही कार्यक्रम वगैरे आयोजन केलेले आहे का? आम्ही आता येणाऱ्या भविष्यामध्ये इकडे कृषी विभागाशी पण कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि इथे फार्मर प्रोड्युसर जी कंपनी आहे आपली किंवा आपले ॲग्री डिवाइन कंपनी आहे त्याच्यासोबत पण आम्ही इकडे करार केलेला आहे, ते याबरोबर जाऊन काम करणार आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।